हॅलो मित्रांनो, तुमच्या माझ्या स्वागत नाव देवेश टेस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन स्कूटर घेऊन आलो आहे, जे असणारे आपलं होंडाचं मॉडेल आहे. दाखवतो तुम्हाला कोणतं आहे ते. मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन स्कूटर घेऊन आलेलं आहे. ही आहे ॲक्टिवा 125 लेटेस्ट मॉडेल आहे, 2025ची मॉडेल आहे ही. आज तुम्हाला मी या स्कूटरचा रिव्ह्यू दाखवणार, तुम्ही शेवटपर्यंत बनवून. दोन व्हेरियंट असणारे, एक असणारे डिलक्स आणि दुसरं असणारे आपलं एक्स स्मार्ट. एक्स स्मार्टमध्ये तुम्हाला कीलेस तुम्हाला एंट्री भेटून जाईल. स्टार्ट करतो पर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. गाडीमध्ये तुम्हाला कोणते कोणते चेंजेस असतात तुम्हाला तेव्हा दाखवून देणार आहे आज. मेन म्हणजे ॲक्टिवा ओल्ड आणि आत्ताची मॉडेल यावर तुम्हाला भरपूर फरक असणार आहे. तुम्ही बघा, हा पण एक मॉडेल आहे इथं या ठिकाणी. आधीचे जे मॉडेल आहेत ओल्ड मॉडेल ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या शोरूममध्ये. शोरूमचं नाव आहे ऐरे होंडा. हा तुम्हाला असणार आहे आपला घाडा सर्कल आहे ना डोंबिवलीतला, त्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. शोरूममध्ये तुम्हाला भरपूर बाईक्स असणार आहे इथं. होंडाची SP शाईन पण आहे, 160 आहे, 125 आहे, होंडाची शाईन आहे 125. नाही तर मग युनिकॉर्न पण असणार आहे. स्कूटर पण ह्याच्यामध्ये अवेलेबल. हे बघा इकडं युनिकॉर्न आहेत, युनिकॉर्न पण तुम्हाला भेटून जातील या शोरूममध्ये. ही जी मॉडेल आहे ही तुम्हाला 125ची आहे, 2025ची मॉडेल आहे ही. याच्यामध्ये तुम्हाला जे पण इंजिन हे तुम्हाला असणारे 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असणार आहे. 123.92 सीसीचं तुम्हाला इंजिन भेटेल यामध्ये. आणि ज्यामध्ये बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला जे असणार आहे आपलं जे पण क्रोमचा तो एलिमेंट आहे तुम्हाला भरपूर ठिकाणी भेटेल. हे बघा, फ्रंटला बघितलं तर हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार LED हा क्रोमचा जो शेप आहे वरचा तो तुम्हाला ऑलमोस्ट भरपूर ठिकाणी भेटेल. इथं पण आहे तुम्हाला हा क्रोमचा शेप दिलेला. आणि इथं बघा, इथं पण तुम्हाला हा क्रोमचा दिलेला आहे. फक्त तुम्हाला त्या टर्न इंडिकेटर लाईट जे असणार तुम्हाला ते असणार आहे हॅलोजनमध्ये, तर तुम्हाला DRL दिली असेल व्हाईट कलरमध्ये खिचायला. आणि हे जे असणार आहे आपला पुढचं मडगड हे तुम्हाला असणार आहे, हे मेटमध्ये तुम्हाला दिले असणार आहे मडगड. आणि इकडे साईडला बघा तुम्हाला इथं डिस्क ब्रेक दिलेली असतं इकडे साईडला. डिस्क ब्रेक पण आहे. आणि हे जे सस्पेन्शन आहे तुम्हाला पुढचं ते टेलिस्कोपीमध्ये दिलेलं असणार आहे. आणि इथं पण बघा आतमधल्या साईडला तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला हे मडगड दिले असणार आहे फायबरमध्ये. आतमध्ये तुम्हाला सिंगल हॉर्न दिलेले असणार आहे. दोघे साईडला तुम्हाला इथे हे रिफ्लेक्टर दिलेले असतील. डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे ही 190 mm पर्यंत तुम्हाला डिस्कची साईज दिलेली असणार आहे. आणि 12 इंचमध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार आहे अलॉविंच यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला जो टायर आहे तुम्हाला जो हा MRFमध्ये दिलेला असणार आहे. इथं साईड प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट बघा तुम्हाला भरपूर चीज असणार आहे. आधीच्या मॉडेलमध्ये फ्रंटला जो आहे बॉक्स हा जो असतो 2 लिटरचा हा भेटत नव्हता यामध्ये. इकडे तुम्हाला हा एक बॉक्स भेटून जाईल 2 लिटरचा. आपण इथं मोबाईल ठेवू शकतो. आणि तो बघा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार हे मोबाईल चार्ज करण्यासाठी. Type-C मध्ये तुम्हाला हा पोर्ट दिलेला असणार की चाईल्डला दिलेलं 15 वोल्टचं दिलेलं असणार आहे सॉकेट. हे आपलं हुक आहे आतमध्ये साईडला दिलेलं, हे आपण काढू शकतो. इथं हुक तुम्हाला दिलं असणार आहे. इथं तुम्हाला हे कीचं हुक आहे चाईल्डला. आणि हे बघा इकडे तुम्हाला हे आपलं फ्यूल ओपन करण्यासाठी दिलेलं असणार की चाईल्डला, फ्यूल ओपन करण्यासाठी असणार आहे. आणि हे पार्टिंगचं आपलं सीट बूट ओपन करण्यासाठी इकडे दिलं असणार आहे. ठीक आहे, चाबी तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेली असेल या ठिकाणी. इकडे तुम्हाला हा पण पोर्शन तो असणार, तो असंच दिलेला असणार आहे. आधीच्या ॲक्टिव्हमध्ये हा पोर्शन नव्हता यामध्ये, हा पण पोर्शन नव्हता आणि हा पण पोर्शन नव्हता. फक्त तुम्हाला इथं दिलेलं होतं तुम्हाला इथं हुक या ठिकाणी हुक पण होतं. आणि हे पण नव्हतं दिलेलं पहिल्याच्या जी पण मॉडेल होती आपली ॲक्टिवाची मॉडेल त्याच्यामध्ये तुम्हाला Type-C तुम्हाला पोर्ट दिलेला नव्हता यामध्ये आधीच्या मॉडेलमध्ये. इकडे पण तुम्हाला जो पण असणार आहे मॅट तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. सीट पण बघा ही पूर्णपणे ब्राऊन कलरमध्ये आहे. ही सीट पण तुम्हाला भेटेल. आणि ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे हे ग्रे कलरमध्ये गेजायला. ओके, इथं पण तुम्हाला क्रोमची बँडिंग भरपूर भेटेल या ठिकाणी. क्रोमची बँडिंग दिली असणार आहे. ॲक्टिवा 125ची तुम्हाला इथं बँडिंग दिली असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा इथं मला ESP तर तुम्हाला पूर्णपणे फोन दिली असणार आहे. इनहॅन्स स्मार्ट पॉवर. ठीक आहे, इंजिन तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे 123.93 सीसीचं. किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघं दिलेलं असणार यामध्ये. आणि हे जे असणार आहे आपलं रिअर फुटरेस हे तुम्हाला ॲल्युमिनियममध्ये दिलेलं असणार इथं. सेंटर स्टँड दिलेलं असणार आहे. आणि साईड स्टँड तुम्हाला इंजिन कट ऑफ दिलेलं असणार आहे इथं. पाठीमागे तुम्हाला दिली असणार आहे इथं टायरची साईज दिली असली ही टायरची साईज जोडलेली. टायरची साईज असणार आहे 90-100. हे तुम्हाला असणार आहे 10 इंचीमध्ये यामध्ये. फ्रंटला तुम्हाला 12 इंची असेल. आणि तुम्हाला रिअरमध्ये तुम्हाला दिले असणार आहे टायर हा 10 इंचीमध्ये. आणि पाठीमध्ये तुम्हाला दिली असणार ड्रम ब्रेकची साईज तुम्हाला असणार आहे 130 mm पर्यंत. ठीक आहे चाईल्डला. याच्यामध्ये तुम्हाला जी पण पॉवर भेटते 6.20 किलोवॅटची भेटते. 6500 RPM पर्यंत येते. आणि 10.5 नंतर तुम्हाला टॉवर भेटतो 5000 RPM पर्यंत जातो इंजिनमध्ये. तुम्हाला पाठीमागची जे सस्पेन्शन तुम्हाला दिले असणार आहे हे तुम्हाला 3 स्टेप ॲडजस्टेबल दिले असणार आहे मोनोशॉकमध्ये. हायड्रोलिक्स तुम्हाला हे दिले असणार आहे आपले सस्पेन्शन लोडेड. रिअर प्रोफाईलमध्ये तुम्हाला हे फ्यूलची तुमची कॅप आहे, ओपन करून दाखवतो तुम्हाला थोड्या नंतर. E20 तुम्हाला हे दिलेलं असतं स्टिकर. E20 पण तुम्हाला फ्यूल चालेल. आणि जे नॉर्मल जे फ्री असेल
ते पण तुम्हाला याच्यामध्ये भरता येईल. टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेली असणार LED मध्ये. इथं पण तुम्हाला बघा ॲक्टिवा 125ची तुम्हाला ब्रँडिंग दिली असणार आहे. इथं पण तुम्हाला क्रोमचा जो पार्ट आहे इथं पण मला दिले असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट जे असणार आहे ते तुमच्या हेल्मेटमध्ये दिलेली असतील की साईडला. खाली तुम्हाला रिफ्लेक्टर आहे, नंबर प्लेटची जागा दिली असणार की साईडला. फायबरमध्ये तुमचं हे असणार आहे दिलेलं आपलं कवर दिलेलं असणार घ्यायला. आणि तर इथं तुमचं सायलेन्सर असेल. एअर कूलमध्ये तुमची कूलिंग सिस्टम दिली असणार आहे. इथं पण तुम्हाला ॲक्टिवा 125ची ब्रँडिंग भेटून जाईल. आणि सेम होतून तुम्हाला 1 करोडमध्ये तुम्हाला ही पट्टी भेटून जाईल यामध्ये त्या ठिकाणी. तुम्हाला आता मी ओपनमध्ये दाखवतो. हे बघा इथून आपण हे ओपन करू शकतो. ठीक आहे. 5.3 लिटरपर्यंत तुम्हाला इथं हे दिलेलं असणार आहे कॅपॅसिटी टाकीची यामध्ये. आणि हे तुम्हाला मॅन्युअली तुम्हाला हे ओपन करावं लागेल फ्यूल भरताना. सेमच हे पण तुम्हाला तसंच ओपन करावं लागेल. हे बघा सीटला तर ओपन केलं. हे बघा एक सिंगल तुम्हाला हेल्मेट ठेवतो यामध्ये या ठिकाणी. आणि हेल्मेट जो असणार आहे होंडाचाच भेटेल तुम्हाला हा पण हेल्मेट. आणि हा नॉर्मल हेल्मेट असणार आहे. हां नॉर्मल म्हणजे असं तुम्हाला जो कंपनी असणार आहे मेन त्या स्टेपमध्ये तुम्हाला हा पूर्णपणे हेल्मेट भेटवतो यामध्ये त्या ठिकाणी. फर्स्ट एड किट दिलेली असणार एका साईडला. आणि टूल किट तुम्हाला इथं दिलेली असणार या ठिकाणी. आणि म्हणजे तुम्हाला इथं लॅम्प आय थिंक नाही. हां इथं तुम्हाला कुठे लॅम्प नाही भेटत. इथं तुम्हाला काही बुक बिक किंवा आपलं पेपर विपर जर ठेवत असेल तुम्हाला तिथं जागा दिलेली असते या ठिकाणी. फक्त तुम्हाला एवढं दिलं असेल यामध्ये. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे तुम्ही बघू शकता गाडीची जी पण डिझाईन आहे ही तुम्हाला ऑलमोस्ट चेंज झालेली पूर्णपणे. मेन म्हणजे आधीच्या मॉडेलची पण ती पण डिझाईन होती ती तुम्हाला पूर्णपणे वेळ असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्रोमचा अलाइनमेंट जो असणार आहे तो सर्वात जास्त भेटतो यामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला कोणते कलर असणार आहे अवेलेबल ते तुम्हाला आता मी सांगून देतो. यामध्ये तुम्हाला टोटल 6 कलर असणार आहे. एक असणार आहे रेड मेटॅलिक, दुसरा असणार आहे प्लेयर इग्नोइन्स ब्लॅक, एक असणार आहे मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक, पिरियल डीप ब्राऊन ग्रे, एक असणार आहे पिरियल सिरेन ब्ल्यू आणि एक असणार आहे पिरियल व्हाईट. एवढं तुम्हाला 6 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मेन तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला याच्यामध्ये जे पण असणार आहे आपलं हे फीचर्स याच्यामध्ये तुम्हाला सगळे लोडेड असणार आहे. मेन म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बघा तुम्हाला हे ना ऑन करून दाखवतो पहिल्यांदा. पुढचं हँडल पण दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा. हे बघा तुमचं स्टार्टिंग अशी असणार आहे गाडीची डिस्प्लेची. हा 4.2चा तुम्हाला TFT डिस्प्ले दिलेला असणार यामध्ये. आणि इथं तुम्हाला बघा इथं तुम्हाला हे दिलं असणार आहे स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इंजिनला डिझाईनला. सेंटरला तुम्हाला होंडाचं लोगो असणार आहे. हे आपले हेडलाईटची कंट्रोल दिलेली असणार आहे अप्पर डिपर. आणि हे जॉयस्टिक तुम्हाला दिलेलं असणार आहे. पण इथून पण हे हे करू शकतो. हे बघा तुम्हाला फ्यूलची किती रेंज सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल यामध्ये. आणि एका टाकीमध्ये कितीचे रेंज किती असेल टाकीची किलोमीटर किती चालू शकते ते पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. हे बघा इथे तुम्हाला शॉर्टकट किंवा किती किलोमीटर चालू ते खालच्या साईडला तुम्हाला सेटिंग दिलेली असणार आहे. नंतर मग वरच्या साईडला थोडी हे तुमचं बाकीचं तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असेल की ज्याला इको मोड असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिलेला फ्यूलची इकॉनॉमी किती आहे ते तुम्हाला किती किलोमीटर झाले ते टायमिंग दिलेलं असणार आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप A ट्रिप B आपण तर सिलेक्ट करू शकतो. नंतर मग किती किलोमीटर रेंज आहे ते पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ट्रिप A ट्रिप B आपण तर हे बघा सेट करू शकतो यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे रिअल टाईम मायलेज. नंतर मग ॲव्हरेज मायलेज दिलेलं असणार आहे. इको इंडिकेटर दिलेलं असणार आहे. आणि नंतर मग डिस्टन्स टू MT तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ दिलेलं असणार आहे कनेक्टिव्हिटी. नंतर मग नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे. कॉलिंग कंट्रोल दिलेलं असणार आहे. मेसेज अलर्ट असणार आहे. म्युझिक दिलेलं असणार आहे कंट्रोल तुम्हाला यामध्ये. नंतर मग होंडा रोड सिस ॲप्लिकेशन दिलेलं असणार आहे. स्मार्ट की पण तुम्हाला टॉप मॉडलमध्ये भेटेल ठिकाणी. आणि हे बघा जसं आपण चावी ऑन करतो त्या टायमाला बघा तुमचं हेडलाईट पण ऑन होऊन जातील. आणि इथं बघा तुम्हाला 2 ह्याचे तुमचे हे DRL पण तुमचे हे ऑन होऊन जातील. यामध्ये तुम्हाला मी गाडीचा साऊंड पण ऐकत होतो. सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त हे ऐकून दिला साऊंड कसा येतो गाडीचा. आणि हे बघा सर्व्हिस रिमाइंडर राईट दिली असणार की चाईला. हां बा सेटिंगमध्ये तुम्हाला फंक्शन असणार आहे दिलेलं असणार आहे. हे आपलं ट्रिप A ॲटो रिसेट करू शकतो. इको इंडिकेटर दिलेलं असणार की खालच्या साईडला सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल सेटिंगमध्ये. नंतर मग डिस्प्ले पण सेटिंग करू शकतो. ब्राईटनेसची डिस्प्ले टाईप दिली असणार आहे. डिस्प्ले ब्राईटनेस दिलेली असणार आहे. थीम दिलेली असणार आहे.
फेवरेट दिलेलं असेल इथे तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. जनरलमध्ये तुम्हाला काय असणार आहे, डेट टायमिंग दिलेलं असणार, युनिट दिलेलं असणार आहे, रिस्टोर द डिफॉल्ट दिलेलं असेल. याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये तुमचं जी पण सर्व्हिस असेल, मेंटेनन्स फर्स्ट सेकंड थर्ड, यामध्ये तुम्हाला सगळी माहिती यामध्ये भेटून जाईल. मेंटेनन्स सगळं तुम्हाला भेटून जाईल. ऑइल चेंजेस, वॉर्निंग, इन्फॉर्मेशन, बॅटरी व्होल्टेज, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. सिस्टीम इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे सॉफ्टवेअर्सबद्दल. त्यामुळे डिस्प्लेमध्ये दिलेली असणार आहे, तुमचा ब्राईटनेस असणार आहे, फेवरेट इन्फॉर्मेशन असणार आहे, थीम दिलेली असणार आहे आणि डिस्प्ले टाईप दिलेली असणार आहे. डिस्प्ले टाईप बार सिम्पल तुम्हाला सी करू शकतो त्यामध्ये. आणि जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो त्यावेळेस तुम्हाला सायलेंटली तुम्हाला स्टार्ट होणार. PGM FI फ्यूल इंजेक्टरमध्ये भेटून जाईल. डायमेन्शन तुम्हाला सांगायचं तुम्हाला लेंथ असणार आहे 1850 mm पर्यंत, वेट दिलेली असणार आहे 707 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1160 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणार आहे 1260 mm पर्यंत, ग्राउंड क्लिअर असणार आहे 162 mm पर्यंत, कर्व वेट दिलेलं असणार आहे 107 kg पर्यंत आणि सीट लेंथ 712 mm पर्यंत दिली असणार आहे आणि सीट हाईट दिली असणार आहे 165 mm पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार क्लच टाईप तुम्हाला ॲटोमॅटिक असणार आहे आणि 12 वोल्ट तुम्हाला बॅटरी दिलेली असते मध्ये. या स्कूटरची बजाज असणार आहे डीलर्समध्ये 1,16,000 पर्यंत विथ तुम्हाला ॲक्सेसरी पण भेटून जातील. जे मेनमध्ये असणार आहे आपला RTO रजिस्ट्रेशन, हे सगळं ॲक्सेसरीमध्ये तुम्हाला ते सगळं इन्क्लूड दिलेले असणार आहे. आणि जी पण असणार आहे स्मार्ट तिचे तुम्हाला असणार आहे 1,20,500 पर्यंत ऑन रोड प्राईस असणार आहे ती. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला जी पण प्राईस असणार आहे ती तुम्हाला ऑलमोस्ट वेगवेगळी असणार दिलेली. आणि ज्या लोकांना गाडीला परचेस करत असेल तर तुम्हाला या शोरूमचा तुम्हाला ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोनमध्ये देऊन टाकेल, तुम्ही डायरेक्ट इन्क्वायरी करू शकतात. आणि कोणाकडे तर एक्सचेंजमध्ये पण जुनी गाडी देऊन नवीन गाडी घ्यायची असेल तुम्ही ते पण करू शकतात. फक्त ती जुन्या मॉडेलची पण रिव्हॅल्युएशन असेल तुम्हाला ती त्याची भेटून जाईल. आणि जे लोक माझ्या चॅनलचे नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील ना तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, तर मग अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओ तर थांबवतो.